लाडकी बहीण सारखी जी योजना आहे याला एका वेगळ्या नजरेने आपण बघितलं पाहिजे। आता पहिल्यांदा तर लाडकी बहीणच्या माध्यमातून आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत, भगिनी आहेत, या बहिणींना एक प्रतिष्ठा मिळाली। शेवटी दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये जर कोणी दोन पैसे कमवत असेल तर त्याची प्रतिष्ठा जास्त असते, किंवा घरची महिला ही घरी इतकं काम करते पण ती दोन पैसे जर कमवत नसेल बाहेरून तरी तिला ती प्रतिष्ठा लोक देत नाही। खरं म्हणजे ती कुठल्याही व्यक्तीपेक्षा जर इन टर्म्स ऑफ मनी तिचं काम आपण जर बघितलं तर ते कितीतरी पट असतं। त्यामुळे एक प्रतिष्ठा त्यांना मिळाली आणि एक ज्याला आपण सन्मान म्हणू शकतो, आत्मसन्मान म्हणू शकतो, एक आत्मविश्वास मिळाला। आणि आता लाडकी बहीण योजना तिथपर्यंत आम्ही मर्यादित ठेवली नाही। एक अतिशय चांगलं मॉडेल नागपूरमध्ये एक महिलांनी एकत्रित येऊन सुरू केलं। महिलांनी हे 1500 रुपये त्या ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी एक स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार केली। 30 लाख रुपये जमा केले आणि त्यातनं त्यांनी एक प्रकारे कर्ज देणं सुरू केलं। हे मॉडेल आता पूर्ण राज्यभर आम्ही करतो। म्हणजे आता हे फक्त 1500 रुपये दिले इथपर्यंत मर्यादित आम्ही ठेवणार नाही। त्या 1500 रुपयाची गुंतवणूक त्यांना करता येईल, त्या गुंतवणुकीतून त्यांना व्यवसाय उभा करता येईल अशी व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तालुक्यापर्यंत उभी करू आणि याच्यात बचत गटांची आम्ही मोठी मदत घेऊ। जसं मोदीजींनी सांगितलं की आपल्याला लखपती दीदी बनवायचे आहेत। लखपती दीदीचा अर्थ असा आहे की ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवतात वर्षानुवर्ष, एक वन टाइम नाही। आता गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळपास 24 लाख लखपती दीदी बनवल्या। या वर्षीचं आमचं टार्गेट 26 लाख लखपती दीदीचं आहे। 50 लाख लखपती दीदी या वर्षाच्या शेवटीपर्यंत करायच्या। 1 कोटीचं आम्ही एकूण टार्गेट घेतलेलं आहे। तर मला असं वाटतं की या योजनेमुळे निश्चितपणे महिलांना मेन स्ट्रीमिंग करता आपल्याला फायदा होईल। पण हे देखील खरं आहे की ज्यावेळी आपण 40-45 हजार कोटी रुपये अशा प्रकारच्या सामाजिक सेवांमध्ये टाकतो त्यावेळी राज्याची जी काही पायाभूत सेवांमध्ये गुंतवणूक करण्याची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीवर काही बंधनं येतात। पण ज्यावेळेस आम्ही प्लॅनिंग केलं, अजितदादा, शिंदे साहेब आणि मी बसलो त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बघा, महाराष्ट्र असं राज्य आहे की आपल्याला आपली बॅलन्स शीट अजूनही खूप चांगली आहे। आपण अजूनही 3% आत आपलं फिस्कल डेफिसिट ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला साधन सामुग्री उभी करता येते, इनोव्हेटिव्ह वेजने आपल्याला उभी करता येते। त्यामुळे आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता आपल्याला दरवर्षी किती कॅपिटल एक्सपेंडिचर केलं पाहिजे याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन आपण करू आणि तेवढे पैसे कुठनं आणायचे याचा निर्णय करून तेवढं कॅपिटल एक्सपेंडिचर आपण करू। 3 वर्ष जर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आपण सस्टेन केलं तर आताच्या ग्रोथ रेट प्रमाणे आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे आपण देतो ते हळूहळू आपलं जीएसडीपी वाढल्यामुळे, आपलं कर स्ट्रक्चर वाढल्यामुळे त्याचा आज जेवढा आपल्याला बोजा वाटतो तो बोजा वाटणार नाही। आणि त्याचं असंच प्लॅनिंग आम्ही केलंय। त्यामुळे ऍक्च्युअली पुढचे 3 वर्ष आम्हाला थोडी ओढाताण करावी लागणार आहे, पण 3 वर्षांनी स्टॅबिलिटी येईल। म्हणून मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेलाही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही योजना कुठल्याही बंद करत नाही आहोत आणि योजना बंद न करता देखील जे काही पायाभूत सेवांवर आपली गुंतवणूक आहे या गुंतवणुकीवर कुठेच कमतरता येणार नाही, किंबहुना ही गुंतवणूक दरवर्षी आम्ही वाढवत नेणार आहोत। त्याकरता तसं फायनान्शियल प्लॅनिंग देखील आम्ही केलं। सुरुवातीला पाहिलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे, ती म्हणजे 1500 रुपये प्रत्येक दर महिन्याला तुमचे भेटत राहतील। ही योजना बंद आम्ही करणार नाही, ही योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहील अशी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये देखील जमा झालेले असतील। महिला दिनाच्या निमित्तानं हे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित पैसे तुम्हाला मार्च महिन्यामध्येच 3000 रुपये दिले गेलेले आहेत। तुमचे आतापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर आता बघा, जुलै महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचे तुमचे टोटल 9 हप्ते लाडकी बहीण योजनेचे कुठेही खंड न पडता वेळेवरती जमा झालेले आहेत। आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे नेमके कधी भेटतील हा प्रश्न तुमच्या समोर आलेला असेल, तर एप्रिल महिन्याचे पैसे देखील तुमचे वेळेवरच भेटणार आहेत, कारण की 36,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ह्या सध्याच्या 2025-26 आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचे एप्रिल महिन्याचे पैसे देखील एप्रिल महिन्याच्या शेवटच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात। एप्रिल महिन्याचे 1500 रुपयांनीच तुम्हाला मात्र पैसे भेटणार आहेत, कारण की 2100 रुपयाबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही। 600 रुपयाची वाढ केली जाईल अशी घोषणा करण्यात आलेली होती, परंतु या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय
झालेलं नाही, त्याच्यावरती काम चालू आहे, आम्ही ते पैसे देणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे 21 रुपयाबद्दल जसा निर्णय होईल तसा आम्ही कळवू, तशी घोषणा करू आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यापासून असेल किंवा ज्यावेळेस आम्ही घोषणा करू त्या महिन्यापासून 21 रुपये देऊ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. परंतु सध्या तरी तुमचे 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही अशी देखील महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते भेटलेले टोटल 13,500 रुपये तुमचे आलेले असतील. तुमच्या आतापर्यंत सर्वच्या सर्व 13,500 रुपये जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा, तो देखील तुम्हाला 1500 रुपयांनीच भेटणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते पैसे तुम्हाला येऊ शकतात. अजून एक महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली, ते म्हणजे एसटी प्रवासामध्ये लाडक्या बहिणींना 50% सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे. ती सवलत बंद होणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठं विधान केलेले, लाडक्या बहिणींना लवकरच 21 रुपये मिळणार आहेत याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण बघूयात. बघा, सरकारची जी महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 21 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीकडनं देण्यात आलेलं होतं. परंतु सरकार सत्तेत येऊनही अद्याप लाडक्या बहिणींच्या लाभाची रक्कम 1500हून 21 रुपये करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा होईल अशी लाभार्थी महिलांना अपेक्षा होती, परंतु सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नाही. दरम्यान आता लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार की नाही असा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी वक्तव्य केलं. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना सध्या प्रत्येक महिन्यात 1500 रुपये आर्थिक सहाय्य जे आहे ते केलं जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरती 21 रुपये देऊ अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी 21 रुपयाबद्दल त्याबद्दलचं काम चालू आहे. 1500 रुपयाने सध्या आम्ही पैसे देत राहणार आहोत आणि ज्यावेळेस 21 रुपयाचा निर्णय होईल त्यावेळेस त्याच्याबद्दलचं देखील या ठिकाणी घोषणा केली जाईल अशी देखील माहिती दिलेली आहे. त्याच्यावरती देखील काम चालू आहे अशी माहिती, मोठी अपडेट या ठिकाणी 21 रुपयाबद्दलची देण्यात आलेली आहे. तर बघा, आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानसभेमध्ये काय माहिती दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात 21 रुपये कधी मिळणार या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यावरती त्यांनी उत्तर देताना म्हटलं, आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नाही असे आम्ही म्हणलेलो नाही. आम्ही देणार आहोत, पण कधी द्यायचे हे एकंदरीत राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही नक्की देऊ. सगळी सोंग करता येतात, मात्र पैशाचं सोंग करता येत नाही. सध्या आम्ही ठरवल्याप्रमाणे 1500 रुपये देत आहोत आणि पुढची ही रक्कम देण्यासंदर्भात आर्थिक परिस्थिती सुधारली की ते देऊ असं म्हटलेलं आहे. म्हणजे 21 रुपयाबद्दल देखील आम्ही पैसे देणार आहोत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी या ठिकाणी योजना आहे, जी की 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी हा प्रत्येक महिन्याला लाभ जो आहे तो दिला जातो आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी या ठिकाणी ही योजना सरकारने सुरू केलेली होती. तर या योजनेअंतर्गत 1500 रुपयाचे आतापर्यंत 9 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. अर्थसंकल्पात 21 रुपये होईल अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होती, मात्र तसं झालेलं नाही. त्यामुळे योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावरती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यावरती काम चालू आहे अशी माहिती दिलेली आहे. लवकरच त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ, योग्य वेळी तो निर्णय होईल 21 रुपये देण्याबद्दलचा अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला संपूर्ण अपडेट दिलेला आहे. मार्च फेब्रुवारीचे तुमचे पैसे जमा झालेत. आता एप्रिल महिन्याचे देखील पैसे तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये जमा होणार आहेत. त्याबद्दल कुठलीही अडचण येऊ शकत नाही, कारण की अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.